बुलेटिनच्या सुरुवातीलाच आजच्या दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज अचानक दिल्लीत जाऊन पंतप्रधानांची भेट घेतली आहे। जेव्हा फडणवीसांनी स्वतः ट्विट करून या भेटीची माहिती दिली त्यावेळी सगळ्यांनाच मुख्यमंत्र्यांच्या या दिल्ली दौऱ्याबद्दल आणि मोदींच्या भेटीबद्दल समजलं। तोपर्यंत मुख्यमंत्री दिल्लीला गेल्याचं आणि मोदींना भेटल्याचं कुणालाही माहीत नव्हतं। फडणवीस आणि मोदींची एवढी अचानक भेट झाल्यानंतर पुन्हा त्याच प्रश्नाची चर्चा सुरू झाली की फडणवीस दिल्लीत जाणार का, फडणवीस महाराष्ट्रातच राहणार का की दिल्लीत जाणार, हे सगळे प्रश्न फडणवीसांची वाट पाहत होते। मात्र फडणवीसांनी मोदींची भेट घेतल्यानंतर या सगळ्या प्रश्नांची काय काय उत्तरं दिली आहेत आपण पाहूयात। मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट। महिन्याभरात फडणवीस दुसऱ्यांदा मोदींच्या अचानक भेटीला। दोघांची दिल्लीत भेट, ऑल सेट। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गेल्या महिन्याभरात दुसऱ्यांदा अशी अचानक दिल्ली गाठली, त्यामुळे चर्चा तर होणारच। विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वतःच ट्विट करून पंतप्रधान मोदींची भेट घेतल्याची माहिती दिली। महाराष्ट्रातल्या विविध प्रकल्पांबद्दल पंतप्रधान मोदींशी चर्चा केल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। विविध प्रकल्पांच्या संदर्भात, मेट्रोच्या संदर्भात, आपल्या नदीजोड प्रकल्पाच्या संदर्भात, अशा विविध संदर्भात वेगवेगळ्या स्टेजेसवर जे काही आपले प्रकल्प आहेत त्याची त्यांना माहिती देऊन आणि त्याला कसं एक्सपिडाइट करता येईल या संदर्भातला हा प्रयत्न होता। माननीय प्रधानमंत्री मोदींना भेटल्यानंतर मी निर्मला सीतारामनजी यांची देखील भेट घेतली आणि तिथे विशेषतः जो आपला उत्तम ते विरार हा जो कॉरिडॉर आहे जवळपास 55,000 कोटी रुपयाचा, त्याच्या संदर्भातलं आपण एक जायकाला प्रपोजल दिलेलं आहे। फडणवीसांचं विमान अचानक दिल्लीच्या दिशेने उडाल्यानं फडणवीस आता दिल्लीत जाणार का, अशा जोरदार चर्चाही सुरू झाल्या। कदाचित दिल्लीवाले म्हणजे मोदी साहेब आणि अमित शाह साहेब यांना आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे महाराष्ट्रात न ठेवता त्यांना दिल्लीची म्हणजे देशाची जबाबदारी त्या ठिकाणी कुठल्या तरी विभागाची देण्यात यावी अशी त्यांची इच्छा असावी, पण ती इच्छा कदाचित देवेंद्र फडणवीस साहेबांची नसावी। त्यामुळे अनेक वेळा चर्चा होऊन सुद्धा कुठंच त्या ठिकाणी मार्ग हा निघत नसावा असं आपल्याला तिथं म्हणावं लागेल। पण शेवटी तो त्यांचा पक्षातला अंतर्गत विषय, आपण तो तिथं काही घेऊन चालणार नाही। मोदींनी त्यांना परत सांगितलेलं आहे तुम्हाला केंद्रात यावं लागेल। मी माझ्या मताशी ठाम आहे। मोदींनी त्यांना परत एकदा सुचवलेलं आहे की राष्ट्राचा विचार करा, नेशन फर्स्ट, राष्ट्र प्रथम, हे जे भारतीय जनता पक्षाचं धोरण आहे राष्ट्र प्रथम, तर त्या मोदी साहेबांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे की देवेंद्रजी राष्ट्र प्रथम, राष्ट्रातलं महत्त्वाचं खातं आम्ही तुम्हाला देणार आहोत, शिक्षण खातं। पण जोपर्यंत अमित शहा आहेत मंत्रिमंडळात तोपर्यंत कोणीही राज्यातला महत्त्वाचा माणूस दिल्लीत यायला तयार नाही। दिल्लीत जाणार की महाराष्ट्रात राहणार या सगळ्या प्रश्नांना फडणवीसांनी मोदींच्या भेटीनंतर दिल्लीतूनच उत्तरं दिली। मी दिल्लीत असलो तरी चर्चा होतात, मुंबईत असलो तरी चर्चा होतात। मला असं वाटतं की अनेक रिकामटेकडे लोक आहेत, त्यांना माझ्याबद्दल चर्चा करायला आवडतात, त्यामुळे त्यांना आनंद घेऊ द्या। ज्याला जे तारे तोडायचे आहेत, ज्याला जे फुगे उडवायचे आहेत, ज्याला जी पतंग उडवायची आहे ती पतंग त्यांना उडवू द्या। मी महाराष्ट्रात आहे, महाराष्ट्राच्या जनतेने आणि माझे नेते नरेंद्र मोदीजी यांनी महाराष्ट्राची जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे। मी प्रामाणिकपणे महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करतो आणि ती करत राहणार आहे। देवेंद्र फडणवीस दिल्लीत असतानाच भाजपची केंद्रीय कार्यकारिणी जाहीर झाली। त्यात महाराष्ट्रातून भारती पवार, विनोद तावडे, पियुष गोयल, शिवप्रकाश आणि प्रीती गांधी यांना संधी मिळाली आहे। त्याचबरोबर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे। त्याचवेळी शरद पवार एनडीएमध्ये येणार असल्याच्याही चर्चा अधूनमधून सुरू आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही सतत दिल्ली वाऱ्या करत असतात। या सगळ्या मुद्द्यांवरही फडणवीस आणि पंतप्रधान मोदींमध्ये चर्चा झाल्याची शक्यता आहे। अर्थात या शक्यतांबद्दल आत्ताच कोणतेही पत्ते खुले करण्यात आलेले नाहीये। मात्र तुर्तास देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार की मुंबईतच राहणार याचं उत्तर फडणवीसांनी दिलंय। ते उत्तर म्हणजे फडणवीस मुंबईतच राहणार। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।